श्री स्वामी समर्थ स्वामी बोध कथा। महाराजांची एक अद्भुत लीला। अक्कलकोट गावात महिपालाचे देवालयाजवळ मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती। त्या जागेवर आता शाळा आहे। तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला होता। त्यामुळे लोकांना त्या रस्त्यावरून जाण्याची भीती वाटू लागली होती। राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवला होता। तरी तो सोंडेने लोकांवर दगड भिरकावीत असे। अखेर वैतागून मालोजीराजे स्वामींचे दर्शनास आले। त्यांनी महाराजांना विचारले, आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे। लोकांनाही त्याची फार भीती वाटू लागली आहे, तर त्याला गोळ्या घालून ठार मारावे का, असे स्वामींना विचारले। महाराज काहीही न बोलता आपल्या भक्ताच्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले। वाटेत लोक महाराजांस सांगू लागले, महाराज या रस्त्याने जाऊ नका, तो हत्ती मोठमोठे दगड सारखा फेकत आहे। पण लोकांना हे माहीत नव्हते की ज्याची सत्ता जगावर चालते त्याला प्रत्यक्ष काळही घाबरतो, असे साक्षात दत्तावतार श्री स्वामी समर्थ होते। स्वामी हत्ती जवळ जात असताना बरोबर जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले आणि फक्त एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच 2-4 जण श्री जवळ थांबले। महाराज कंबरेवर हात ठेवून हत्ती समोर उभे राहिले आणि त्याला रागाने म्हणाले, मूर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल, बाष्कळपणचा अभिमान सोडून दे। अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत होऊन आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ श्रींच्या चरणी ठेवले। त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले। श्रींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत हत्तीही पुढे गरीब गायीसारखा झाला। अशा प्रकारे मुकी जनावरे ही श्री स्वामी समर्थांना शरण जातात, पण आपल्यासारखी अहंकाराने मदोन्मत झालेले लोक मात्र महाराजांबद्दल संशय घेतात। असो, ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थांच्या चरणास शरण जाऊन त्यांच्या कृपेला पात्र व्हावे। तुम्हाला ही बोध कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।